वाघमोडीवाडी गावातील हेच ते शिखरखडी नावाचं शिवार आपण बघू शकताय। संपूर्ण परिसर आपण अगोदर बघून घेऊया। हेच ते शिवार आहे ज्या ठिकाणी कालची एक दुर्दैवी घटना घडली। खरं तर ही दुर्दैवी घटना मोठी दुर्दैवी म्हणावी लागेल, कारण माझ्या पाठीमागं तुम्ही एक ट्रॅक्टर बघताय आणि तो ट्रॅक्टर शंकर वाघमोडे यांचा असून ते मिस्त्रीचं काम करायचे, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचं। ज्या बोरवेलमध्ये ज्या मोटर अडकलेल्या आहेत त्या मोटर काढून शेतकऱ्यांची ती सेवा करत होते। आता काल काय प्रकार झाला ते पाहू। ज्या ठिकाणी आपण ही ट्रॅक्टर उभा आहे तो बघतोय, या ठिकाणी एक बोरवेल आहे। त्या बोरवेलमध्ये मोटर अडकलेली होती आणि ज्या शेतकऱ्यांची मोटर अडकली होती ते काढण्यासाठी आले होते। तर ते सकाळपासून त्यांचं काम चालू होतं। त्यांच्यासोबत अन्य 4 व्यक्ती अजूनही सोबत होत्या। त्या 4ही व्यक्ती खरं तर त्यांच्यासोबत दिवसभर ते काम करत होते। सकाळी 11च्या दरम्यान ते आले असताना दुपारी त्यांचं जेवण झालं। 4 पाईपा देखील त्यांनी काढल्या। आपण त्या पाईप आपण बघू शकतोय। या इथं पाईप त्यांनी ठेवलेले आहेत, त्या लोखंडी पाईप आहेत, त्या पूर्णपणे गंजलेल्या आहेत आणि त्या बरेच दिवसापासून मोटरमध्ये अडकल्यामुळं ही मोटर बंद अवस्थेत होती। आणि ही मोटर काढत असताना आपण इथं यंत्रसामुग्री बघतोय, इथं विद्युत वायर बघतोय, ही पाईप आहे। 3 पाईपा काढून झाल्यानंतर 4थी पाईप काढत असताना अचानक पावसाला आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली आणि त्याच वेळेला खरं तर आभाळ भरून आलं होतं आणि विजांचा कडकडाट देखील सुरू झाला। मग हे होत असताना हा जो ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच्या खाली जे पुढे एक टूल बॉक्स आहे, जे साहित्य ठेवायसाठी जी जागा असते, त्या बॉक्सच्या इथं शंकर रामचंद्र वाघमोडे हे या इथं बसले होते। जे यामुळे त्यांना पाऊस लागू नये म्हणून ते इथं बसले असताना अचानक त्यांचे सहकारी ह्या ज्या आपण जागा बघतोय त्या टायरच्या शेजारी बसले होते आणि अचानक एक मोठा आवाज झाला, वीज चमकली आणि ही वीज ज्या आता हो ट्रॅक्टरचा मोठा सांगाडा दिसतोय त्या सांगाड्यापासून एक मोठा प्रकाश झोत त्यांना दिसला। आणि इथं आपण पलीकडच्या बाजूला बघूया, ज्या ठिकाणी या ट्रॅक्टरची बॅटरी आहे त्या बॅटरीच्या तिथं संपूर्णपणे त्या वायर जळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा ट्रॅक्टरचा बॉक्स आहे आणि या ट्रॅक्टरच्या बॉक्सच्या तिथं आपण या वायर जळाल्याचं पाहतोय आणि या वायर जळाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन ही वायर जळालेली आहे। त्याबरोबर अन्य वायर देखील या जळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या वायर जळाल्यानंतर त्याचा धक्का शंकर वाघमोडे यांना लागला आणि ते जाग्यावरतीच बेशुद्ध होऊन पडले। तर त्यांचे जे सहकारी होते ते सहकारी सुद्धा त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडले। त्यानंतर या परिसरामध्ये जे आपण रानं बघताय त्या रानात काही लोक काम करत होती, त्यांनी हा प्रचंड आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकल्यानंतर खरं तर त्यानंतर विजेचाही प्रचंड कल्लोळ उठला होता। आवाजाचा धूमधडाका सुरूच होता आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊसही येत होता। त्यामुळे प्रत्येकजण या सगळ्यांच्या पासून वाचण्यासाठी आपल्या घराच्या ओढीनं घरी जात असताना मागं जी दुर्दैवी घटना घडली होती ती कोणालाही माहीत नव्हती आणि साधारणतः पाऊण तासाचा वेळ गेल्यानंतर इथं शंकर रामचंद्र वाघमोडे, विकास ढोले, रवींद्र सीताराम कोकरे, सुभाष खुळे, आनंदराव सीताराम कोकरे हे सगळे 5च्या 5 जण बेशुद्ध अवस्थेत होते। त्यानंतर पाऊण तासाच्या कालावधीनंतर इथं बेशुद्ध असलेल्या 1 जणाला जाग आली आणि त्यांनी ते वातावरण आणि त्या ठिकाणची घटना बघितल्यानंतर खरं तर ते पुन्हा एकदा ते चक्कर येण्याच्या स्थितीत आले आणि त्यांनी एकमेकाला उठवण्याचा प्रयत्न केला। 3 जण उठले, 4थाही उठला, मात्र 5वा व्यक्ती जो होता शंकर वाघमोडे ते उठलेच नाहीत आणि परिणामी संपूर्ण गावातील लोक या ठिकाणी आले आणि सगळ्यांना ग्रामीण रुग्णालय देहवडी येथे दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी सगळ्यांना तपासल्यानंतर जे शंकर वाघमोडे होते त्यांना तिथं मृत घोषित केलं। खरं तर निसर्गानं काल जी घटना घडली ती दुर्दैवीच म्हणावी लागेल, कारण सकाळपासून त्यांचा हा जो व्यवसाय सुरू होता ते काम सुरू होतं। ते काम सुरू असताना अचानक आलेल्या या घटनेत त्यांचा बळी गेला आणि त्या बळीमुळं त्यांचं घर आता सध्या ओस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या निसर्गाच्या या प्रकोपामुळं काही गोष्टी निसर्ग चांगला करतो तर काही गोष्टी वाईट देखील करतो। पण कालची घटना ही खरं दुर्दैवी म्हणावी लागेल। आज त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर पडलेला आहे आणि यामुळं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आपण बघतोय तर हाच तो त्याचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्या त्या कुटुंबासाठी अनेक शेतकऱ्यांच्या त्या अडकलेल्या मोटर काढण्याचं काम करत होते। त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तहसीलदार विकास आहिर, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, त्याचबरोबर या ठिकाणचे जे तलाठी आहेत रसाळ म्हणून
त्यांनी सुद्धा या ठिकाणी घटनेची पाहणी केली. त्याचबरोबर प्रांताधिकारी मॅडमने आज जे मृत आहेत शंकर वाघमोडे यांच्या घरी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर त्यांना आता शासकीय स्तरावर मदत होणं अपेक्षित आहे. ही मदत सुद्धा काही दिवसानंतर होईल, पण त्यांचा गेलेला जीव परत येणार नाही. ते दुर्दैवी म्हणावी लागेल आणि निसर्गाच्या या प्रकोपामुळं त्यांच्या घरावरचा हा दुःखाचा डोंगर खरं तर खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. घटनास्थळावरून आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, वाघमोडेवाडी. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.